सभी को मेरा प्रणाम। आज हम इस वीडियो में एक आरती का अर्थ समझने आए हैं। ओवाड़ा ओवाड़ा माझा सद्गुरु राणा माझा स्वामी राया सावळ्या राणा। पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाश लाल्या। इसमें शरीर की पूरी रचना दी है। तो आज हम इस आरती का अर्थ समझने के लिए सोनटक के हॉस्पिटल में आए हैं, जहाँ पर हम सोनटक के आजूबा से मिलेंगे। नमस्ते आजूबा। आशीर्वाद। ये आयुर्वेदिक डॉक्टर है और संस्कृत ज्ञानी भी है। तो आइए हम इस आरती का अर्थ समझते हैं। या आरतीची रचना केली देहावरती आणि सुंदर रचना कुठल्याही ब्रह्मांडामध्ये हिंडला असा शोध मिळू शकत नाही। अशा प्रकारचं हे महत्त्व आपल्या जगामध्ये प्रत्येकांना दिलं, म्हणून जगद्गुरु तुकोबाराया असं त्याला म्हटलं जातं। ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळे राणा, पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाशल्या जाण। निराकार वस्तू जैशी आकाराने सर्वांघटी प्रकाश माझी सद्गुरू मावळे। 16 सांधे 72 डोळ्या काया निर्मिली, नवखिडक्याचा डोल आत मुक्त बसवले। सप्तही सागराचा वेळा कैसा घातला, तुका म्हणे बाप माझा कन्नाडू आला। ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळे राणा, पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाश याला। पंचतत्वाला मिळवू सण्या आप तेज वायू आकाश पृथ्वी, या पंचतत्वावरती पंचदेहामध्ये एकनिष्ठेने ही आरती रचना केली तुकाराम महाराजांनी, म्हणून त्याला जगाचा जगद्गुरु असं त्या पदवीमध्ये समाविष्ट केलं। जगाने सर्व ब्रह्मांडाचा अर्थ या आरतीमध्ये समाविष्ट झाला। आणि ही आरती एवढी महत्त्वाची आहे का देवभान होतो माणूस अर्थ समजला तर। ओवाळा ओवाळा म्हणजे काय? ओवाळा ओ हा ओ म्हणजे ओंकाराचा एक शब्द त्याने आपल्या आत्मसात करून सण्या तुकाराम महाराजांनी ओ पहिलं म्हटलेलं आहे। ओ वा अडा म्हणजे ओ म्हणजे ओंकार, ओ वा वा म्हणजे हा पूर्ण प्रकाश, अडा म्हणजे तुम्ही आत्मसात करा। अशा पद्धतीनं त्रिवेणीचा संगम असं त्यानं म्हटलेलं आहे। 3 गुण रज तम सत्व, रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणजगी वाया। तर 3 गुणांचं वर्णन कर। तम म्हणजे काय? तम म्हणजे अहंकार, त्याच्यामध्ये अहंकार सोडून सगळं जर कोणी त्याला दुरावा करत असेल तर तो आपण आत्मसात केलेला शब्द आहे। तम म्हणजे काय? नरकाचे केवळ। रज तो संबळ माया झालं, रजगुण। रजगुण ज्यामध्ये रज तम ह्या 3 गुण रहित। तर रजगुण म्हणजे लालसा माणसाला, लालसा म्हणजे हे माझं ते माझं, त्याला लोटा याला लोटा असा रजगुण आहे। आणि त्यातून एक सत्वगुण रजतम सत्व। सत्वगुण म्हणजे सगळा त्याग। अहंकारम बलम नरकम कामम क्रोधम परिग्रम विमोच्य निर्मम शांतो ब्रह्मम भूयाय करतो। श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गीता उपदेश करताना सांगतो, अनाशिता कर्मफल काय कर्म करोति या स संन्यासींच निरांचनी निरागनीन चाकरी। या पद्धतीनं प्रत्येक शब्दाला उल्लंघना करताना तमगुणाचा ओवाळाचा याच्यामध्ये अर्थ आलेला आहे। हे माणसाला समजलं पाहिजे। त्यासाठी चांगलं काम, शुद्ध काम,
चांगले विचार ठेवला तर जन्मकर्मांचे दिव्य यो वेती तत्वता तत्व हा देह पुनर्जन्म नेती मानती सोम. माणसाचा सगळ्यात उलगडा करताना शुद्ध काम ज्याचे हाती तिथे लक्ष्मी नांदते. शुद्ध वाचा ज्याचे मुखी तिथे लक्ष्मीचा पती. अशा प्रकारचा माणूस. या ओवाळा ओवाळाचा अर्थ आहे. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा. सद्गुणानं हा तिन्ही शब्दाला समाविष्ट केलं, त्याचं नाव ओवाळा ओवाळा. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळे राणा. सावळे म्हणजे पुढे आपण त्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सावळी मूर्ती, त्या पांडुरंगाची मूर्ती सावळी मूर्ती, आणि सत्य त्याचं नाव सावळ, असा तो आरतीचा अर्थ आहे. ओवाळा ओवाळा माझ्या सावळे राणा माझ्या सद्गुरू राणा. सद्गुरू म्हणतो. सद्गुरू राणा पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाशल्या जाणार. 5 तत्व म्हणजे आप तेज वायू आकाश पृथ्वी. 5 तत्व. त्या 5 तत्वाला पंचपिंड झाला, म्हणून त्याला पाचिया तत्वाचा. तर आपण म्हणताना 5 आहे. आप तेज वायू आकाश पृथ्वी मिळवून सण्या पंचतत्व त्याची ज्योत आपल्या, त्याचं नाव स्वरूप, ज्योतिर्मय स्वरूप. म्हणून सण्या पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाशल्या. निराकार वस्तू. निराकार वस्तू म्हणजे त्याला आकार नसणारा, हा मनातला जो आवाज निघतो त्याला आकार नाही, म्हणून निराकार वस्तू आकाराने, म्हणजे आत्मसात केली. निराकार वस्तू आकाराने सर्वांघटी प्रकाश माझी सद्गुरू मावळे. जिकडे पावे तिकडे तू दिसती नाही. कोंकळे पाहते घटाघटामध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये हात जरी लावला तर त्याचा स्पर्श होतो. म्हणून सण्या पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाशल्या. निराकार वस्तू जैशी आकाराने सर्वांघटी प्रकाश माझी सद्गुरू मावळे. 16 सांधे. शरीरा म्हणजे 16 सांधे आहे. 72 पटुड्या, 72 घरं आहे, 72 पटुड्या काया रंचल्या, असं त्या परमेश्वराने ती काया रंचली. 9 खिडक्याचा डोल आत मूर्त बसवली. 9 खिडक्या म्हणजे आपल्या शरीराचे इंद्रियाचे 9 दरवाजे. 9 खिडक्याचा डोल आत मूर्त बसवला. आत्म्याला 9 दरवाजामध्ये फिट केलं. 9 खिडक्याचा डोल आत मूर्त बसवला. सप्तही सागराचा वेळा कैसा घातला. 7 धातूनं पुतळा झाला, आपलं शरीर रचना झाली, म्हणून त्याचं नाव 7 धातू. सप्तही धातूचा पुतळा केला. 14 चक्र आकार रंचले चित्त द्यावे तुम्ही माझ्यावर. 14 भुवन आहे, ते 14 चक्र शरीरामध्ये आहे. ते चक्र 14 चक्र, आणि त्याच पद्धतीने हा पृथ्वीची रचना आणि शरीराची रचना आहे. 14 चक्र आकार रंचले चित्त द्यावे तुम्ही माझ्यावर, असं म्हणलं आहे. तर ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळी राणा पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाशला जाणार. निराकार वस्तू जैशी आकारानंदी सर्वांघटी प्रकाश माझी सद्गुरू मावळे. 16 सांधे 72 कुरड्या काया रंचली. 9 खिडक्याचा डोल आत मूर्त बसवली. सप्तही सागराचा वेळा कैसा घातला. तुका म्हणे बाप माझा कनवाळ झाला. असं पाहता 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 हृदय भरून आलं. ते कनवळा म्हणजे रडणं आलं त्याला, आणि रोमांच उभे झाले, आणि कनवाळू आला. त्या कनवळा त्यानं नतमस्तक करून सण्या आत्मसात केला. सप्तही सागराचा वेळा कैसा घातला. तुका म्हणे बाप माझा कनवाळू आला. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळे राणा पाचिया तत्वाच्या ज्योती प्रकाशल्या. प्रत्येक जण पूजा करताना आप तेज वायू आकाश पृथ्वी, आप तेज वायू आकाश पृथ्वी, आप तेज वायू आकाश पृथ्वी, असं 5 वेळा म्हणून ज्योत लावायची आहे. दिवेन दिवेन दीपे कारम कानी कुंडल चंद्रहारम दिवेल देखू नमस्कार. हा दीपकचा नमस्कार आहे, दिव्याला नमस्कार करताना असं म्हणतो आपण. त्या प्रत्येक वेळेला सकाळी संध्याकाळी साजवात लावताना 5 तत्वाच्या ज्योती लावायच्या असते, तेव्हाच ते दीप बरोबर तयार होते. नाहीतर दिवा लावणे बाजूला बसणे असं काही होणार नाही. या सगळ्या गोष्टीचा उल्लंघन करताना मी एवढं बोलतो की तुम्ही कोंकडे मागे पुढे पाहाल
जिकडे पाहावे तिकडे तू दिसती नाही ना, असं कोंकळे फिरून पाहिलं आरती म्हणताना तर सगळ्याकडे परमेश्वरच दिसला, कुठंच कोणी दिसले नाही. म्हणून कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला, नवरत्न जडितला अवघी झुमका बने. या झुमक्यासाठी एक मंदिर बनविला, आहे नव दरवाजे एक खिडकी त्याला. त्या झुमक्यामध्ये पेटी कुलूप लाविले, त्या पेटीमध्ये तो झुमका ठेविला. बहुजननी झुमका खेळत होते नित, द्वार उघडून चोर शिरला कसा हा धीट. केला हमला मजयावरती एकट धरुनिया, या चौघामध्ये मचली माझी झटपट. बीर बीर पाहतो विश्वामित्र टकटक, कोणी जाऊन चोर नाही धरला झटपट. बरी संधी साधवली बरी अशा समयाला, नवरत्न जडित लावणी झुमका. दसदस नामाचा पिता लक्ष्मण रामाचा सुलता, सीतामाय होय रामाची माता. नवखंड पृथ्वी दावीखंड काशी ती अविनाशी. दशमेद्वार म्हणलं तर दशमेद्वाराचा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्या दशमेद्वारामध्ये नवखंड पृथ्वी मध्ये दशमेद्वार रचना करल. ऐकरे गुरुपुत्रा अवघी उलटी याची पुन्हा अनुभवा वाचुनी, कळेना ब्रह्म तुला ज्ञान. उलटी वाहे गंगापूर आकाशी गेला, एकाएकी नावेमध्ये समुद्र बोलला. चंद्र चांदण्या गेल्या होत्या आपल्या स्थळाला, दोन प्रहारच्या अंमलामध्ये सूर्यप्रकाश. अंधाराचा उजेड केला पाहत्या भगवंताने, अनुभवा वाचुनी कळेना ब्रह्म तुला ज्ञान. या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी प्रत्येक ठिकाणी सवी रचना केली आहे. देहाची रचना करताना त्या निसर्गानं कसं केलं त्याचं अनुकरण करताना तुकाराम महाराज क्षणोक्षणी हाची करावा विचार, भवसिंधू पार तरावया असा म्हटला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, भवसिंधू पार तराया. महापुरे वृक्ष जाती तिथे लवाड तरती. महापुरे वृक्ष जाती तिथे लवाड तरती असं तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे. मोठे मोठे वृक्ष महाप्रलय काळ झाला, येता सिंधूच्या लहरी विनम्र होता निघून जाते. मोठा भारी आकांत उठला तेव्हा जर असं वाकलं तर पुरा समुद्र पुरून गंगा वाहून जातो, पण लवाड तिथे जिवंत असतो. आणि ते महापुरे वृक्ष जाती तिथे लवाड तरती असा तुकाराम महाराजांना सुंदर प्रकारचा उपदेश केला. आपण ते आत्मसात करावं एवढीच मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो. प्रत्येकाला हा व्हिडिओ दाखवावं, प्रत्येक चांगल्या पदाला जावं अशी शिवसेनेची प्रार्थना करते. धन्यवाद.